आणि म्हणून मी जाणार होते, पण त्यांनी मला सांगितलं मी गोपीनाथ गडावरच येणार आहे. तर गोपीनाथ गडावर भाऊ आलाय, पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार. आणि खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागताला किती हेवी उमेदवार आहे मी असं वाटायला लागलं. आपण पालकमंत्री महोदय साहेब ही करता दुर्मिळ योग माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी हा अतिशय भावनिक दिवस आहे की ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच करायला सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की तू पालकमंत्री आहेस, त्यामुळं तू घरी थांब, मी घरी येणार भेटायला. पण शेवटी घरातला मी आज मोठा आहे, त्यामुळं आजपर्यंत हा नुसता वयाने मोठा आणि घरातला मोठा म्हणून नाही, तर मनाचं मोठेपण पण दाखवावं लागतं. म्हणून आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागतामध्ये कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्रीपदाचा विषय नाही. माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे, तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणं आणि अभूतपूर्व स्वागत या परडीला व्हावं, कारण इथला लोकप्रतिनिधीसुद्धा मी आहे तिचा भाऊ. त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी, तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं, हे माझ्यासाठी जास्त भावनिक होतं. पण वातावरण बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला की पुढचा उमेदवार एक लक्षात घ्या, वातावरणाचं आत्ता विचारू नका. आपली मतदान 13 मेला, त्यामुळं फार घाई आत्ताच करू नका, जरा थांबा. आपल्याला लक्षात येईल की वातावरण किती चांगलं, अभूतपूर्व आणि एकतर्फी. महायुतीतलेच काही जण आता विरोधी पक्षात जाऊन उमेदवारी मागतायत, कसं पाहताय? एक लक्षात घ्या, महायुतीतले कोण गेलं आणि ते कशामुळे गेले ह्याची कारणं शोधली पाहिजे. ज्यांची अतिमहत्वाकांक्षा आणि मागच्या वेळेस आघाडी म्हणून आम्हीच ज्यांचं काम केलं, त्यांची काय ऐपत आहे आणि त्यांना त्यांच्या मुलीला सुद्धा केज नगर पंचायतीमध्ये निवडून आणता आलं नाही, त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये पण निवडून आणता आलं नाही. आता नेमकं कोण उमेदवार येतं, उमेदवार आल्यावर त्याच्यानंतर बोलणं आवश्यक आहे. पण विषय असा आहे की जे जाणार होते त्यांनी अगोदरच तयारी केली होती जायची, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला थांबवायला, पण ते थांबले नाही. ठीक आहे, ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे, पण आमचा प्रारब्ध होता तो आज संपलाय. आम्ही सर्व कुटुंब इथं एकत्र आहोत. आता कुणाचा प्रारब्ध चालू करायचं ते आम्ही तिघं ठरवू. धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे, तर लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावरती गेल्याच्या पाहायला मिळाल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.